अंध है, स्तंभ है, खट खट खट, चिमनी क्रूर। अंध है, स्तंभ है, खट खट खट, चिमनी क्रूर। अंध है, स्तंभ है, खट खट खट। काय गरज होती ताईला परफ्यूम मारायची? नको म्हटलं होतं ना मी. आणि असे हिला काय, मी तोंडावर पडले ना. जाऊ दे, मी ना बोलणारच नाहीये ताईशी. सॉरी. सॉरी मीरा. मीरा, खरंच सॉरी. ए पण मी एवढं काय चुकीचं वागले ग एवढं रुसायला? उलट जे झालं ते बरंच झालं ना. तू अथर्वचा चेहरा पाहिलास? ते किती खुश झाले होते तू त्यांचं गिफ्ट ऍक्सेप्ट केलं म्हटल्यावर. अगं पण मला नव्हतं घ्यायचं त्यांचं गिफ्ट. का? अंध है, स्तंभ है, खट खट खट, चिमनी क्रूर. अंध है, स्तंभ है, खट खट खट. मीरा, किती दिवस असं रुसून बसणार आहेस तू? आयुष्य खूप लहान असतं ग. हे रुसण्यात रागवण्यात तू वेळ वाया घालवतेस फक्त. मीरा, आत्ता जे सुरू आहे ना ते तुझ्या आयुष्यातले खूप गोड क्षण आहेत. हे जगून घे, वाया घालवू नकोस. खरंच माझं काय झालं बघतेस ना. मी पण खूप स्वप्न पाहिली होती मीरा. या घराबद्दल, वेदाबद्दल, माझ्या आणि अथर्वच्या संसाराबद्दल. अगदी आम्ही दोघं म्हातारे होईपर्यंतची सगळी स्वप्न रंगवून झाली होती. पण शेवटी काय झालं? एका क्षणात सगळं संपलं. मीरा, ऐक माझं. अथर्वचं तुझ्यावर प्रेम आहे अगं. फक्त त्यांना ते व्यक्त करता येत नाहीये ना, एवढंच. त्यांना जरा वेळ दे. पण तूही जर ह्या गोष्टी अशी खेचत राहिलीस ना तर तुमचं नातं पुढे कसं जाणार? कळतंय का तुला? दूध? हे दूध काळं कसं पडलं? काय असं? मायाने केलं असेल का? हो, मला पण असंच वाटतंय की हे ना मायाचंच काम आहे. ही नक्की कोणाशी बोलते? मीरा, मी पाहिलं. तू तू बोलतेस कोणाशी तरी. तू बोलत होतीस कोणाशी. मला सगळं कळतंय. सगळं कळतंय. तुझ्या बापाने स्मशानातून आत्मा पाठवलाय तुझ्यासोबत. कोणाकडे बघतेस? कोणाशी बोलतेस? अगदी बरोबर ओळखलंस ग माया. खूप हुशार आहेस ग तू. पण हे असं दुधात काळं वगैरे टाकणं ना बंद कर. हे सगळं ना लपून छपून करण्याचं काम ना तुझं आहे. हे सगळं मी नाही करत. बरं ठीक आहे. पण हा जो आत्मा आहे ना माझ्यासोबत, तो डायरेक्ट तुला स्मशानात घेऊन जाईल.
कळलं काय? बरोबर ना आत्म्या? ग तिला खरंच संशय आलाय, बघ जरा तिच्याकडे. येऊ दे की संशय. काय ग माया, माझ्यासोबत आत्मा आहे हे आता तू सगळ्यांना जाऊन सांगशील ना? सांगेन मी घाबरत नाही. पण हिच्यावर विश्वास कोण ठेवणार? हे बघ मीरा, मला ना घाबरवण्याचा प्रयत्न नको करूसा तू. कारण एक दिवस या घराबाहेर नाही, अथर्वच्या आयुष्यातून सुद्धा बाहेर काढून टाकेन मी, तुला कळलं? आणि तुझं सत्य सगळ्यांना सांगेन. माया, आता तू जातेस की या आत्म्याला तुझ्या मानेवर बसवू? हा अगं ते आत्म्या सोडतेस तुझ्या? नाही ये 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 हे नको. नाही ए, जा, जा, जा. ए! अगं ओ माय गॉड, म्हणजे माझा डाऊट खरा होता. ती मीरा नक्कीच काहीतरी ब्लॅक मॅजिक करते. ओ माय गॉड, हे सगळं खूप हॉरिबल आहे आणि हे सगळं खूप डेंजरस आहे. बापरे, आता काय होणार आहे? माया, काय झालं? तू नख का? नाही, मी ते माझ्या नखात काहीतरी अडकलेलं म्हणून. तू परफ्यूम लावलायस का? नाही, मी नाही. अगं हो, किती छान सुगंध येतोय. अहो पण मी नाही लावलाय. बाबा, हा? प्रेमाचा सुगंध. कोणाच्या? बाबा, दादाच्या चेहऱ्याकडे बघा ना. त्याचा चेहरा सगळं सांगतोय. अगं अनन्या, जे सांगायचं ते क्लिअरली सांग ना, असं कोड्यात काय बोलतेस? माया, तुझ्यासाठी ना आनंदाची गोष्ट आहे. दादाने मीरासाठी जे गिफ्ट आणलं होतं ना, ते फायनली तिने एक्सेप्ट केलेलं आहे. काय सांगतेस काय अनन्या? हो. चला, कुठेतरी सुरुवात झाली म्हणायची. दादा, हे बघ, तुझं वहिनीवर प्रेम आहे ना, हे आज तिला सांगून टाक. हा. काय बोलता बाबा? बिलकुल. एक मिनिट. प्रेम बिम काहीच नाही. मी तिच्याकडे फक्त ॲज अ फ्रेंड बघतोय. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.